पाहता लोचनी लोचनी
हरी गुण गाता ऐकता हरी विठोबार कुमारी दौंड महाराज फुंदे महाराज हेलो पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची पुत्राची वार्ता
पुत्राते माता पुत्राते पुत्राते माता पुत्राते पुत्राते माता पुत्राते माता पुत्राते माता माता येवे सवे माता माता शुभ ऐके देवे माता शुभ ऐके देवी माता तैसे राहो तैसे राहो तैसे राहो माझे मन राहो माझे मन तैसे राहो माझे शोभाई कावेले वार्ता शोभा देवी माता तैसे आले तैसे राहु बात ऐसे राहो माझे मना राहो माझे गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता गाता रामा
भगवान बाबा की जय, संत नारायण महाराज की जय, श्री संत नागनाथ महाराज की जय, श्री संत काशीनाथ बाबा की जय। विठाला विठाला हला विठाला विठाला ऐकता हरिगुण मॉनिटर वाढव म्हणा
नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका मने पाही कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजम सांद नीलम बुधाभम जगननीत पाणी मंडरम मंडनानाम तरुण तुळसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम ए पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन ए पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन ए पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन ए पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन ए पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्याच्या कृपदाने कथेचा विचारू कथेचा विचारू बाबा चतुर्दास तुका दास तुका करू प्रथम नमन दुसरी चरण संताची आवाज वाढव बाळा आवाज वाढव त्यांच्या कृपादाने कथित आवाज इथं मॉनिटर समोरचे आवाज वाढव पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भेदाम जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पुत्राची वार्ता शुभायकी जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण थोडा गेन वाढवायचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करणारा विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र 22 या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळी तसेच परिसरातील मंडळी आणि गणेशगड भक्त परिवाराच्या माध्यमातून काशीनाथ बाबांनी सुरू केलेला हा नारळी सप्ताह 13वा सप्ताह या वर्षी आहे. आणि मला वाटतं माझं 3रं कीर्तन आहे. एक डोईठाण नंतर धनगरवाडी आणि आता 22. भाग्यवान आहे मी. बाबांचं प्रेम आहे म्हणून पुन्हा पुन्हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग येत राहतो. आज गणेशगडच्या नारळी सप्त्यात आणि उद्या भगवानगडच्या नारळी सप्ताह आणि 8 दिवसाच्या अगोदर ज्यांनी या गावामध्ये जन्म घेतला ते या गावाचं वैभव भूषण शांतीब्रह्म उद्या ज्यांचं कीर्तन आहे. आदिनाथ बाबांनी जो का आता नारळी सप्ताह केला हिवरे लक्ष्मी महालक्ष्मी हिवरे तिथंही माझं कीर्तन नारळी सप्ताहामध्ये झालं. आणि मला वाटतं एका पारड्यामध्ये
काशीनाथ बाबाला ठेवावं आणि एका पारड्यामध्ये आदिनाथ बाबाला ठेवावं. ते साम्य त्याच्यामध्ये आहे बरं का. शांत, संत आणि श्रीमंत अशा दोनही पदव्या दोघांना लागू होतात. अतिशय गोड व्यक्तिमत्व आदिनाथ बाबां. मला वाटतं इथं एक नारळी सप्ताह झाला आदिनाथ बाबा, तेव्हा मला बाबांनी फोन केला होता, पण माझी तारीख ॲडजस्ट झाली नाही. पण तेव्हाची ही आठवण, मी म्हणलं हे दोघं सेमच आहेत म्हणून यांना कळलं की तेव्हा झालं नाही म्हणून आज बोलवावं. बरोबर आहे ना. म्हणून हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं सगळी गुणीजन महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे एक विनवणी विनंती करतात की देवा, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. लाईव्ह बंद केलंय ना? हा बंद आहे ना लाईव्ह? हा खरं खरं सांगा बरं, नाही तर काही हो म्हणतात आणि बंदच नाही करत. मग असं होतं. कधी कधी एखादा शब्द इथल्या इथं जात असतो आणि ते लाईव्ह म्हणलं की त्याला पर्याय नसतो. बरोबर आहे. शूटिंग करा नंतर टाका, मला काही प्रॉब्लेम नाही, पण लाईव्ह नका ठेवू एवढी विनंती आहे. मोकळा ऐकायचा असेल तर लाईव्ह नका ठेवू. विठाला तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी बोला. हरीण माहिती आहे सर्वांना. हा आपल्याला लहानपणी दाखवायची ते नाही. हा लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो कानाल धरून उचलायचे आहे का नाही. असं हरीण मी अनेकदा पाहिलेलं आहे बरं का. जंगलामध्ये हरीण असतं. पारधी हरणाला जर पकडायचं असेल तर हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्यावर एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो आणि झाडावर बसून फक्त बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी त्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेला हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला तिळभर सुद्धा जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. फक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास, निवारोने गेली आशा पास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास. निवारोने गेली आशा पास, निवारोने गेली आशा पास, निवारोने गेली आशा पास. टाळ्या वाजवा संजू बुवासाठी. वा हा. भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला राजकारण. आपला नाही 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 चुकलं. हा विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. म्हणून महाराज म्हणले नादी लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरी ना. देह विसरला अंग. बिनेचा नाद ऐकताना त्याला देहाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. एवढं एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात. ना कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग कोणी म्हणाल लेकराला दूध मिळालं नाही तर लेकरू जगणं शक्य आहे का? गुरुजी, लेकरू जगायचं असेल तर त्याला कशाची गरज आहे?
दुधाची गरज आहे ना. मग कासविनीचं पिलू कशावर जगतं, तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याची आयुष्यात भेट होत नाही. आई मुलाकडं प्रेमानं पाहते, मुलगा आईकडं प्रेमानं पाहतो आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो, एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. ही सगळी प्रेमाने जमलेली माणसं आहे. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे ना, एक माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. असं आहे संजू महाराज, आसाराम बुवा, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टी कोणाचं नाही. नाही कळल्याबद्दल धन्यवाद. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टी कोणाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. एखाद्या माणसानं जर तुम्हाला चुकीचं ठरवलं तर तुम्ही कितीही चांगलं वागा, तो आयुष्यभर तुम्हाला चुकीचं समजणार आहे. हा दोष तुमचा नाही, त्याने तुमच्या एक मॉडेल फिट केलेलं आहे डोक्यामध्ये, बस त्याच्या बाहेर तो कधी जाऊ शकणार नाही. म्हणून चांगलं वाईट वागणं हे आपल्यापेक्षा पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतं. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात पाहतानी प्रेम असावं, बोलतानी प्रेम असावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठला 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 विठला. तुकाराम महाराज अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे एक विनवणी विनंती करतात. पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि याच्यासाठी 3 दृष्टांत आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीच्या आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. लक्ष देऊन आहे का. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा आहे का. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का, मग काही शिंग येतात का, नाही. परमार्थात आल्यानंतर काय त्याच्या 2 डोळ्याचे 4 डोळे होतात का, त्याच्या 2 हाताचे 4 हात होतात का. परमार्थात आल्यानंतर नेमकं काय होतं. माणूस तर तोच असतो ना. लोक म्हणतात हा बदलला. बदलला म्हणजे नेमकं काय झालं. परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच. हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी नेण्याची गरज नाही. लक्ष देऊन ऐका. तसं मनानं परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन, लक्ष देऊन ऐका बरं का. परमार्थ मनाने करायचा आणि मनासाठीच करायचा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता त्या मावल्या मागे बसल्या, ऐकताय ना माया हो. हा, तुम्ही जर शेतात गेले आणि तुमच्या पायात जर काटा मोडला मावल्या हो, तर तुम्ही सुई आणायला घरी येता का. महिला मंडळ बोला, बोलता येतं ना तुम्हाला. तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का. तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या मावल्या हो. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या माय. बोला माया हो. शेतात गेले आणि पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का नाही. मग काय करता, शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने काटा काढता. तुम्ही का साधा काटा काढा विधानसभेला.
हा काटा 5 वर्ष आठवणीत राहणार आहे मला. आणि एक काट्याने काटा काढणं तुम्हाला जमतो, बाकीच्याला जमत नाही. ऐका आता, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाधिक, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशानिवशी शशिमये वाथूर्धवन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय खोटंय का बाबाच, दुसरं मन लगेच म्हणतं खरंय पण कोण ऐकायला लागलं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडे एका कीर्तनात नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो असं काही आहे का. मला वाटतं बाबा काही जास्त कीर्तन करत नाही, बरोबर आहे ना. पण महाराज वर्षभर फिरणाऱ्याला बी एवढा सप्ताह करणं होत नाही. कीर्तनच करायची काय करायचे जगण्यासाठी. या मानसिकतेच्या बाहेर या की हे कीर्तन असल्यावरच जगू शकतील. कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का. बाहेर या, बरोबर आहे ना. हा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा माणसाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर पटतं त्याला, पण तो आपल्याला म्हणतो बरं हा ऐकलं तुमचं घातली माळ, काय सांगतो घालत नाही बरं आपल्याला बोलतो. ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का. म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही बा. अरे म्हणलं बोकड्या बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. हा बरोबर आहे. हा लक्ष द्या, बोकड्या बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण करा. एखादा बोकड्या तुमच्याकडे तक्रार घेऊन आला का बा मला नाही खाल्लं तर माझं काय होईल म्हणून. लक्षात ठेवा, हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं. एक मन महाराजाच्या बाजून उभं राहतं की दुसरं मन लगेच महाराजाच्या अपोजिट साईडला तयार असतं बरं का. हा माणसाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज, मन देवाकडे येत नाही. पण काय येत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायो रीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. संजू बुवा याला जायला यायला वेळ लागत नाही. मन चंचलाच्या फळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मन येवढ येवढ जसा खाकसचा दाना. मन येवढ येवढ जसा खाकसचा दाना. मन एवढं एवढं मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना.
तसा खाकसाचा दाना. मन केवड केवड त्याचा आभाळ माईना. वा 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 वा, मनावर घेण्यासारखं आहे. हा छान आहे, बरोबर आहे ना. महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे, याला जायला यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता नलगे वेळ. मनाला कुठं जायला न्यायला वेळ लागत नाही. बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून, पण बोला. हा मला सांगा, इथून बसनं पुण्याला जायचं असेल तर अंदाजे किती तास लागतात? हा 4 तास. बसनं जायचं असेल तर 4 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास, बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्धा तास. आणि आपल्या 22ला विमानतळ होणार आहे. नाही, मी खोटं बोलणार नाही. 22ला एवढा सप्ताह होऊ शकतो आणि विमानतळ का होऊ शकत नाही? वाजवा टाळ्या, काय प्रॉब्लेम नाही. 22ला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. आपण खोटं बोलत नाही महाराज, तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. वेळ घालवून आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ अध्यक्ष महोदय. येणारी पंचवार्षिक निवडून दाखवू, बरोबर आहे. इथून विमानाची व्यवस्था असती तर 15-20 मिनिटाचा वेळ लागला असता, बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? अहो, पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. किती चंचल मन आहे, एक क्षण शांत राहत नाही. त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल. आता शेतात सप्ताहाचं खालचा दगड त्याच्यातून वर आणल. मनाचा स्वभाव आहे तो. माणसं शांत बसू शकत नाही, एक क्षण शांत राहत नाही माणसं, एक क्षण. झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. माणसं बाहेर दिसायला गेले ना सरंबवा की शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठो रे पाहलो. आगताई खोडी चळ न मोडी काढी, प्रमाण आहे त्या. अहो, बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगण्याचं काय कारण होतं? ज्या अर्थी बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी तिथं सुद्धा मन शांत राहत नाही, एक क्षण मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव. महाराज म्हणले धरिताही पर्यावरेना. लक्षात ठेवा, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. महाराज म्हणले ए मन बडा चंचल आहे, काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा. माझ्याकडे लक्ष द्या. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे दावे सैराट आरची. हा मन वढाय वढाये उभ्या पिकातले ढोरे. वढाये वढाये उभ्या पिकातल ढोरा. एक किती हकाले हकाले फिरयत माघारे. किती हाकाला हाकाला फिरू येता माघारे.
वया बरोबर आहे ना. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. महाराज म्हणले या मनाला आपण हे ढोरासारखं आहे, त्या आवरायचा प्रयत्न केला तरी आवरत नाही, हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचंय, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मन भगवंताचं भजन करायला तयार होत नाही, पण का. अमृताहुनी गोड नाम तुझे जीवा, मन माझे केशवा काभाने घे जीवे गोड. 3 अक्षराचा रस अमृत जयास पिके पुढे. नाम अमृत गोडी वैष्णवाला योग्य. महाराज म्हणजे योगिया साधली जीवन काळ. किती गोड गोड तुझे नाम, 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 किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, 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 माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड दोघांसाठी टाळ्या वाजवाया जोरदार. महाराज म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोवली आसोरे बळवळ, चंदनाच्या ओटी कटोरी बळवळ, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. लक्ष द्या माझ्याकडे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ऐकताय ना सर्व. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही. म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही, असं एवढा सज्जनपणाचा आव नका ना आणू. हो, महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणलं किती अपमान आहे. माहित असतं ना माणसाला दारू कडू आहे का नाही. बाळा याच्या करण्याची आवाज थोडी कमी कर. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची बाबा दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडंच पितो, माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावातला एक दारू पित होता आणि त्याच्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं. बरोबर आहे ना. मग त्याला संभाजीनगरला नेलं. मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तर प्यायची बंद कर. असं काही बी बोलू नका हो म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला तुम्ही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ वाशी झाला. महाराज म्हणले देवाचं नाव गोड आहे, पण घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवा गेई गेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. ते लाईव्ह बंद केलंच नाही दादा तुम्ही. नाही बंद, चालू आहे तुमचं लाईव्ह.
करून टाका ना बंद. कशाला सांगितल्यावर तर ऐकले पाहिजे ना. नाही स्क्रीन बी चालू आहे तुम्ही बी चालू आहे, असं दोन्ही चालूच आहे तुम्ही, बरोबर आहे ना. आणि लाईव्ह बी चालू आहे, असं तिन्ही चालू आहे. विठाला ऐकायला पाहिजे सांगितल्यानंतर. चला महाराज म्हणले गेई गेई माझे वाचे गोड नाम. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत, देवाचं नाव गोड आहे घ्यायला आवडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही, दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. एका वाक्यात बोलेल मी तुम्हाला, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी नारळी सप्ताहित असेल तर गावातल्या सर्वाला बरं वाटतं असं समजू नका. काही ना त्या ते पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊन पडा, 8 दिवस गावात येऊ नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपले जे बघा, आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. अरे तुम्ही मुसलमानाचा इस्तेमा बघा, याच्यापेक्षा 10 पट मोठा असतो. आणि मुसलमान लोक आलेल्या जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या गाड्या अडवून जीव घालतात, तुम्ही पाहिला असेल कधी. त्यांचा आदर्श तरी आपण घेतला पाहिजे. आपण आपल्या 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. ये समीर शेख है ना, इधर समीर है ना, बरोबर सही बोल रहा हूं ना मैं. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. शुक्रवारच्या नमाजाची वेळ असू द्या, मुसलमानाचं केवढंही दुकान बंद दिसेल तुम्हाला. आणि आठवड्याला जुम्मा बोलते उसको, जुम्मे का दिन है बोले आज काम पे नहीं आ सकते, बरोबर आहे. 200 रुपयानं काम करणारा बिगारी असू द्या, नाही तर लाख रुपये रोज कमवणारा उद्योगपती असू द्या, बंद ठेवतो तो. शुक्रवारी जात नाही म्हणतो, जुम्मे का दिन है नमाज अदा करनी पडती है. ही निष्ठा घेतली पाहिजे का नाही आपण? कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. अरे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, देशातल्या, विदेशातल्या कोणत्याही मुसलमानाला विचार. आता मी दुबईलाही कीर्तन करून आलो, विदेशात सुद्धा कीर्तन करून आलो. पूर्ण मुस्लिम कंट्री आहे दुबई. कोणत्याही मुसलमानाला विचारा, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणतं. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा भेटत नाही. भेटला तर माझ्याकडे आणा, मी कीर्तन करायचं बंद करत. पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. प्रॉब्लेम हिंदूच आहे. ख्रिश्चनाला येशू मान्य, बौद्धांना बौद्ध मान्य, शिखांना गुरु नानक मान्य, मुसलमानाला अल्लाह मान्य. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेली माणसं तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का आपले? अरे वैभव आहे संप्रदायाचं. हे कुंभमेळा, हा संप्रदायाचा कुंभमेळा आहे आणि हे जपलं पाहिजे. वेडे होते का भगवान बाबा नारळी सप्ताह सुरू करायला, वामन भाऊ नारळी सप्ताह सुरू करायला, नारायण बाबा, नारायण गडकर नारळी सप्ताह सुरू करायला? वेडे होते? अरे सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. ही ताकद आहे संप्रदायाची. ही संप्रदायाची ताकद समाजाला कळणं गरजेचं असतं, पण आवडत नाही लोकांना. का आवडत नाही? महाराज म्हणले विषयाच्या सुखात गुरफटलेले, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभय भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला, प्रभूचा लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे तुला गोडी देण्याची. कधी
पहिलं कारण आहे का? अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे, हे पहिलं कारण. म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. दुसरं कारण लक्ष द्या, बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण, एकदा देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही म्हणून देवाकडे येत नाही. 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. लक्ष द्या, पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार, अनादी संसार मायेच्या अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहेत. लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार मिळतात ते संसाराचे का परमार्थाचे? संसाराचे. वर्ष 1.5 वर्षाचं पोरगा असतं, कपड्यात गुंडाळलेला असा राम, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, अर्धम धर, त्याला मोठं तर होऊ दे. वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. भावाची पोरगी आली का, ही तुही बायको. शाळेतली पोरगी आली का, ही तुही बायको. पाहुण्याची पोरगी आली का, ही तुही बायको. लहानपणापासून बायको 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 त्याच्या डोक्यात घातली. बर, करून कोण द्यायला आग्रह करते? आईच. आईचाच आग्रह असतो बरं का. बायको करून द्यायला लावणारी आई, लहानपणापासून डोक्यात घालणारी आई, आणि पुढं चालून त्रास सुनेचा कुणाला? बोला ना, आईलाच. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. महाराज म्हणले बरोबर आहे का? आईच ना. एक आईनं लहानपणापासून आपल्या पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही, बोला, श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती. ऐका, शिवबा राजाला नव्हतं माहीत स्वराज्याची कमतरता आहे, ते उणीव मासाहेबाला भासली होती. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं. बापन, मला काय कळत होतं आळंदीला जावं, शिकावं, कीर्तनकार व्हावं, हे बापान ठरवावं लागत असतं. कुणा, हे बघा मला काय सांगायचं, आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊची कृपा. मासाहेब जिजाऊची कृपा. लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मरा. तुम्ही राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. आणि शिवाजी महाराज जन्माला यायला आजही तयार आहेत, पण महाराज म्हणले मला जिजाऊची कूस मिळायला तयार नाही. कूस लागेल ना. असे महापुरुष जन्माला येण्यासाठी खानदानी रक्त लागत असतं महाराज. ते काय सोपी गोष्ट आहे? मी प्रसंग ऐकलेला आहे. जेव्हा भगवान बाबाचा शेवटचा सोहळा होता, अंत्यविधीचा सोहळा, तेव्हा सर्व भगवान बाबाच्या चरणाचं दर्शन घेत होते. आणि वामन भाऊ महाराजानं भगवान बाबाच्या आईचं म्हणजे कौतिका आईच्या उदराचं दर्शन घेतलं. लोक म्हणले भाऊ सगळे बाबांच्या चरणाचं दर्शन घेताय आणि तुम्ही आईच्या उदराचं दर्शन घेता. तेव्हा वामन भाऊंचे शब्द आहेत, अरे हा हिरा ज्या आईनं 9 महिने 9 दिवस कुशीत वागवला ती किती पवित्र, ती कूस किती पवित्र असेल, तसं छत्रपतीला जन्माला घालणारी कूस किती पवित्र असेल महाराज. संस्कार महत्वाचे आहे ना. लहानपणापासून आपल्या घरात संस्कार पाहिजे. हे सोपी गोष्ट नसते बरं का. मग असा महात्मा जन्माला येण्यासाठी आईची पुण्याई बापाची पुण्याई, या सोपी गोष्ट आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, एवढी सोपी गोष्ट नाही. आम्हा आपल्या घरात लहानपणापासून विषयाचे संस्कार आहेत, म्हणजे संसाराचे संस्कार आहेत. ठीक आहे महाराज, मग आता भजन कीर्तन करायचं, मग लेकर बाळा इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. आसोनी संसारी जीवे वेगुगरी वेद शास्त्र वारी बाया संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती दुनिया राहती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. ना जग छोडो ना हरी बोलो. काही माणसं म्हणतात महाराज लोकांना डोंगरात जाऊन भजन करावं, हे कुठाने करायची काय गरज आहे? त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, ऐका. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे.
महाराज म्हणले एवढी सोपी गोष्ट आहे. अलिप्त कमळ जेडी जैसे. साधू जरी आपल्याला संसारातल्या लोकात दिसत असला तर त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. महाराज म्हणले दोन्ही दिसती सारिके वर्म जाणे तो पारखी. ही सोपी गोष्ट नसती, लक्षात ठेवा. मग आता काय भजन करायचं म्हणजे काय करायचं, लक्ष द्या माझ्याकडे. अलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यात कमळाचा जन्म आहे पण पाण्याशी तादात्म्य नसतं त्याचं. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का, संसारात दह्यातल्या केशासारखं राहावं. दह्यात केस पडला की धरला की अलगद बाहेर येतो. त्याला दही लागलेलं राहतं का, नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. संसारात माणसानं असं राहावं, धरलं की अलगद बाहेर यावं. जळी बुड बुडे देखता